तर त्याच आदिवासी खात्यामध्ये होतो. जे आदिवासींचं अन्न ओरबडतात, आदिवासींच्या सुविधा ओरबडतात, ते सैतान असायला पाहिजे. ते सैतान आहे. तुम्ही मागासवर्गीय आदिवासी पोरं ज्यांनी अजून स्वातंत्र्याचा सूर्यसुद्धा पाहिला नाही असे अनेक आदिवासींचे पाडे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. त्यांच्यावर तुम्ही आता आक्रमण करता या खाण उद्योजकांचं, आणि त्याला जबाबदार आपले देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री. 86,000 एकर जमीन जंगल अडाणीसाठी मोकळं केल्याची कालची बातमी अत्यंत गंभीर आहे. अमरावती, पुल्ला काही भाग, आदिवासींनी जायचं कुठे? जंगलात राहणाऱ्या आदिवासींना तुम्ही शहरामध्ये घेत नाही, त्यांना नोकऱ्या देत नाही, त्यांच्या मुलाबाळांना मुख्य प्रवाहात सामावून घेत नाही. आश्रमशाळामध्ये त्यांना झोपायला तर लहान मुलांना साधा बेड देऊ शकत नाही तुम्ही. आणि या सगळ्यावर सरकारचा पैसा खर्च होतो आहे. काल सर्पदंशाने 3 मुली गेल्या, 2 मुली गंभीर आहेत. काय सरकारनं त्यांना मदत केली त्याच्या कुटुंबियांना मला माहीत नाही. एरवी तुम्ही देताना दंगलीमध्ये मेलेल्यांना, मारलेल्यांना देता, या मुलांनाही द्या, त्यांच्या पालकांना द्या. आणि यापुढे अशा प्रकारच्या दुर्घटना घडणार नाहीत याची जबाबदारी फिक्स करा. त्या खात्याचा जो मंत्री आहे त्याला बडतर्फ करा. आदिवासी मंत्री करतात काय मंत्रिमंडळात बसून? काय करतात धर्मराव अत्राम, काय करतात नरहरी झिरवळ? याचा जाब मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्यांना विचारणं फार गरजेचं आहे, विशेषतः या खात्याच्या मंत्र्यांना. बाकी लूटमार चालूच असते सर्वत्र. सार्वजनिक बांधकाम खाता असेल, उद्योग खाता असेल, नगरविकास खाता असेल, याच्यामध्ये तर मोठ्या लूटमारी म्हणजे दरोडेच पडत असतात. पण निदान आदिवासींना तरी सोडा, एवढंच माझं म्हणणं आहे. शिक्षण खातं, आदिवासी खातं, तिथे संवेदनशील व्यक्तिमत्व असावं. बघा, महाराष्ट्रात, देशात आणि एकंदरीत सर्व राज्यामध्ये